आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालकांचे उपोषण। नामांकित योजनेअंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत तातडीने समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी साक्री आणि शिरपूर तालुक्यातील पालकांनी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। 64 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित। नामांकित योजनेअंतर्गत संबंधित शाळेत साक्री आणि शिरपूर तालुक्यातील एकूण 64 आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत होते। मात्र फेब्रुवारी 2026 मध्ये विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराचे प्रकरण पालकांच्या निदर्शनास आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला। संबंधित शाळेची मान्यता रद्द। या प्रकरणी पालकांनी तक्रार केल्यानंतर शासनाकडून संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात आली। त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना या शाळेत पुढे न पाठवण्याचा निर्णय घेतला। 5-6 महिन्यांपासून शिक्षण ठप्प। मात्र शाळेची मान्यता रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे दुसऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अद्याप समायोजन झालेले नाही। गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे शिक्षण रखडल्याचा आरोप पालकांनी केला आहे। अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी आदिवासी प्रकल्प अधिकारी तसेच आदिवासी आयुक्त धुळे यांच्याकडे वेळोवेळी विनंती अर्ज दिले। प्रत्यक्ष भेटी घेऊनही विद्यार्थ्यांच्या हिताचा ठोस निर्णय झालेला नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे। विद्यार्थ्यांना तातडीने प्रवेश देण्याची मागणी। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, त्यांचे नुकसान होऊ नये आणि त्यांना इंग्रजी माध्यमाच्या दुसऱ्या नामांकित शाळेत तातडीने प्रवेश मिळावा अशी मागणी पालकांनी केली आहे। निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा। प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी पालकांनी केली आहे। विद्यार्थ्यांचे समायोजन होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा पालकांनी दिला आहे। नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न समोर आला आहे। नामांकित योजनेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या 64 विद्यार्थ्यांना दुसऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्याच्या मागणीसाठी साक्री आणि शिरपूर तालुक्यातील पालकांनी उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। फेब्रुवारी 2026 मध्ये संबंधित शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर पालकांनी संताप व्यक्त केला। त्यानंतर शासनाने संबंधित शाळेची मान्यता रद्द केली। मात्र शाळेची मान्यता रद्द झाल्यानंतर या शाळेत शिक्षण घेणाऱ्या 64 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे। पालकांच्या म्हणण्यानुसार गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत। विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करण्यासाठी आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि आदिवासी आयुक्त धुळे यांच्याकडे वारंवार अर्जाने निवेदने देण्यात आली। मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांना तातडीने इंग्रजी माध्यमाच्या दुसऱ्या नामांकित शाळेत प्रवेश मिळावा आणि त्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करावा या मागणीसाठी पालकांनी गोल्फ क्लब मैदानावर उपोषण सुरू केले आहे। आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत काय निर्णय घेते याकडे पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे। आम्ही धुळे जिल्ह्यातील 2 तालुक्यातून लोक आलेले पालक आहेत विद्यार्थ्यांचे। तर आमचे मुलं सुरची इंग्लिश मीडियम शाळेत होते। ती शाळेची त्या शाळेत विद्यार्थ्यांनी अनुचित प्रकार घडला। त्यानंतर शासनाने शाळेची नामांकित शाळेची मान्यता रद्द केली। त्याच्यानंतर आमच्या पाल्यांना इतर नामांकित शाळेत समायोजन करून देऊ अशी आश्वासनं दिली होती पीओनी धुळे पीओनी तसेच महाराष्ट्र आदिवासी विकास विभागांनी। तर आजपर्यंत आमच्या मुलांना दुसऱ्या शाळेत समायोजन केले गेले नाहीत। त्यासाठी आम्ही बरेच निवेदन दिले, धुळे पीओलाही दिले तसेच आयुक्तालाही दिले। आमचा प्रस्ताव पुढेपर्यंत पाठवला, पण आज तगायत आमच्या मुलांना दुसरी शाळा मिळत नाही। त्याच्यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलोय। आज आमचा दुसरा दिवस आहे। काल बोलणं झालं माननीय आयुक्त साहेबांशी। तर ते बोलले की तुमच्या विद्यार्थ्यांना नामांकितमध्ये प्रवेश मिळणार नाही, तर तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या इतर शाळेत ठेवा, नाही तर तुमचं ज्या शाळेत होतात त्या शाळेत तुम्हाला मुलांना ठेवावं लागेल असेल। तर त्या शाळेत असले प्रकार घडत असतील तर आमच्या मुलांना कोणत्या रीतीने आम्ही त्या शाळेत मुलांना पोचवू। शाळेत जर असे गैरप्रकार होत असेल शाळेत तर आमचे मुलं तिथं सेफ नाही, या उद्देशाने आम्ही दुसरी शाळा मागत आहेत, इंग्रजी माध्यमाची शाळा। तर आमची मागणी एकच आहे की आम्हाला दुसरी इंग्रजी माध्यमाची शाळा पाहिजे।
म्हणून त्याकरिता आम्ही 2 दिवसापासून उपोषणाला बसलो आहेत. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही.